इकडे मस्त मटण सुखं तयार आहे. त्याच्यासोबत झणझणीत तर्रीदार असा तांबडा मटणाचा रस्सा तयार आहे. काय कट आलाय बघा रश्श्याला. मस्त अशी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी चुरायची, त्याच्यावर हा रस्सा ओरपून खायचा आणि सोबतीला तोंडी लावणीला सुक्कं मटण. आमच्या गावाकडची, आमच्या घरची मस्त रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज काय करतोय तुम्हाला माहिती आहे. मटणाचा रस्सा एकदम झणझणीत आणि मटण सुक्कं. 10 लोकांचं प्रमाण सांगणार आहे. एकदम साधी सोपी, अजिबात किचकट रेसिपी नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता, बरोबर. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर मटण रस्सा करायचा आहे. खूप जास्त साहित्य लागत नाही. आपल्या घरातलंच नेहमीचं कांदा, लसूण, खोबरं, मसाले इतकं साहित्य लागतं. काय लागणार आहे बघूया. मटण शिजण्यासाठी आपण 2 किलो मटण घेतलं, त्याचे मध्यम आकाराचे तुकडे केले. त्यासाठी आपण 2 चमचे हळद घेतली आहे, 3 चमचे मीठ घेतलंय आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी 2 किलो मटण घेतलंय 10 लोकांसाठी. एवढं आमच्यात पुरतं. तुमच्याकडे जास्त लागत असेल तर जास्त घ्या. मागच्या वेळी मी असंच काही दाखवलं होतं तर मला म्हणलं एवढं आमच्यात दोघांनाही पुरणार नाही. तुम्ही 10 लोकांना 10 किलो घेऊ शकता. ठीक आहे. आता मटण मी स्वच्छ धुतलं, त्याचे मीडियम साईजचे पीस करून घेतले. याला मुरवायचं. यामध्ये घालूया हळद. भरपूर हळद घातली की मटणाचं जे अळणी असतं ना ते छान दाट होतं. त्याचबरोबर घालूया 3 चमचे मीठ. मटण चिकन करताना मीठ जास्त लागतं. आता हे हळद आणि मीठ मटणाला चांगलं लावून घेऊया. मटण स्वच्छ धुतल्यावर चांगलं निथळायचं, खूप पाणी ठेवायचं नाही. हळद मीठ मटणाला चांगलं लावून घेतलं. 15 ते 20 मिनिटं मुरून देऊया. तर मटण मुरायला ठेवून 15 मिनिट झालेली आहेत. आपण आता लगेच शिजायला टाकू. आता मटण शिजायला खरं तर आमच्याकडे पातेल्यातच घालतात बरं का. कारण मटण पातेल्यामध्ये शिजवलं ना तर छान त्याचा अळणी आहे ना असं मस्त दाटसर होतो आणि मटणाला चव पण चांगली येते. पण मटण पातेल्यात शिजवायचं ते पण इतक्या प्रमाणात 1 ते 1.5 तास आरामात लागतो. म्हणून कुकरमध्येच करायचंय. पण कुकरमध्ये करून सुद्धा एकदम परफेक्ट कसं शिजवायचं, तो अळणी रस्सा सुद्धा चांगला कसा होईल हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर आता मटण शिजवायचंय. कुकर तापत ठेवलाय. 6 लिटरचा कुकर आहे. याच्यामध्ये मावेल माझ्या मते एवढं मटण. माझ्यापेक्षा यापेक्षा मोठा कुकर नाहीये माझ्याकडे. यामध्ये घालूया 2 चमचे तेल. तेल खूप जास्त घालायचं नाही शिजताना. 2 ते 3 चमचे घालायचं. खूप जास्त तेलकट अळणी चांगलं लागत नाही. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल गरम झालं. यामध्ये घालूया चिरलेला कांदा. 1 मोठा कांदा बारीक चिरलाय. कांदा आपल्याला जास्त नाही, गुलाबी रंगावर परतायचा आहे. खूप डार्क परतला ना तर कचकच लागतो आणि त्या अळणीचा रंग पण डार्क येतो. आता इथं मी मटण कुकरमध्ये शिजवायची अशी ट्रिक सांगते की ज्यामुळे गॅसही वाचेल, मटण लवकरही शिजेल आणि अळणी रस्सा पण मस्त तयार. हे घ्या, कांदा आपला मस्त असा गुलाबी रंगावर परतलाय, खूप डार्क केला नाही. यामध्ये घालूया हळद मीठ लावलेलं मटण. आता मटण घातलं. याला आपण मिक्स करूया. जास्त मटण असल्यावर, चिकन असल्यावर हलवता येत नाही, त्यावेळी असं टॉस करून हलवता येतं. याने काय होतं, कांदा वगैरे सगळा चांगला लागला जातो, मिसळला जातो. हे झालं. आता गॅस मोठाच करू आणि याला 2-3 मिनटं किंवा एक चांगलं ना त्याचा रंग बदलेपर्यंत याला परतून घेऊ. हलकं ना पांढरट पांढरट दिसायला लागतं. मोठा गॅसवर परतूया. आणि हे बघा, जवळपास 5 ते 6 मिनिट मी याला मोठ्या आचेवर परतत होते. रंग पण मटणाचा बघा थोडा बदललाय. आता आपल्याला लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. तुम्ही म्हणाल आम्ही गरम पाणी घालतो, नाही घालायचं. मटणाला स्वतःचं पाणी सुटून देणं खूप गरजेचं आहे. यावर आता ठेवायचंय खोलगट ताट. ताटावर घालायचंय पाणी. गॅस करायचा कमी आणि याला 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर ठेवून द्यायचं. असं केल्यामुळं काय होतं, ताटावर 3 गोष्टी होतात. ताटावर पाणी ठेवल्यामुळं खाली त्या वाफेचं पाणी तसंच पडत राहतं आणि त्यामुळं खाली मटण करपत नाही. दुसरी गोष्ट, मटणाला आपण पाणी न घालता शिजवल्यामुळं ते दांडरल्यासारखं होत नाही, त्याला स्वतःचं पाणी सुटतं. आणि तिसरी गोष्ट, मटणामध्ये घालण्यासाठी वेगळं पाणी गरम करावं लागत नाही, त्यामुळं गॅस वाचतो. 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर असंच ठेवून देऊया. तर एक 5 ते 7 मिनिट झालेली आहेत. याच्यावरचं पाणी गरम झालंय. मी सरळ परातच ठेवली जी मी मुरवण्यासाठी घेतली होती. याला बघूया उघडून. आता तुम्ही इथं बघाल ना तर हे बघा, मटणाला आपण एक थेंबही पाणी घातलं नाही.
पण स्वतःचं भरपूर पाणी सुटलंय. यामुळंच मग काय होतं ना, रश्श्याला चांगली चव येते. आता आपण काय करूया, याला एकदा तळापासून हलवून घेऊ. तुम्ही जरी मटण कुकरमध्ये नाही शिजवत आहात, तुम्ही जर पातेल्यात शिजवताय, तरीही मटणाला आधी पाणी घालायचं नाही. आधी असं थोडा वेळ शिजवून पाणी सुटू द्यायचं आणि मग वरून पाणी घालायचं, म्हणजे बघा मटण अगदी छान शिजतं. आता आपण काय करूया, हे जे ताटावर ठेवलेलं पाणी आहे, हे पाणी यामध्ये घालूया. आता तुम्हाला वाटतंय की इतका रस्सा पुरणार नाही, अजून रस्सा करायचा आहे, तर वरून अजून थोडंसं गरम पाणी यामध्ये वाढवलं तरी पण चालेल. आता मला वाटतंय की हे जे कुकर आहे याच्यामध्ये इतकं पाणी हे मावणार नाही, उतू जाईल, म्हणून मी इतकंच पाणी ठेवते. जवळपास मी हे 1 लिटर पाणी घातलंय आणि तुम्ही बघाल तर हे बघा, रस्सा अगदी छान झालाय आपला अळणी रस्सा. अजिबात असा पातळ झालेला नाहीये, छान असा थिकनेस आलेला आहे. तुम्हाला अजून पाणी घालायचं तर पाणी घाला. मी आता काय करते, कुकरचं झाकण लावणार आहे आणि याच्या शिट्ट्या काढणार आहे. आता माझ्या कुकरला 2 शिट्ट्यामध्ये मटण चांगलं शिजतं, कारण मी ऑलरेडी 5-7 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. तुमच्या मटणाची क्वालिटी कशी आहे याच्यावर त्याच्या शिट्ट्या ठरतात, तुमचा कुकर कसा आहे याच्यावर आहे. त्यामुळे मी फक्त 2 शिट्ट्या करणार आहे. तुम्हाला जर 5 ते 6 शिट्ट्या करायला लागत असतील, त्याहून जास्त करायला लागत असतील तर तशा करून घ्या. फक्त मी 1 शिट्टी मोठ्या आचेवर करते, दुसरी बारीक आचेवर करणार. मटणाचा कुकर होतोय तोपर्यंत आपण मटणासाठी लागणारं वाटण करूया. त्यासाठीचं साहित्य सांगते. वाटण करण्यासाठी आपण घेतलेले 4 ते 5 लवंग, 2 इंच दालचिनी, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, वाटी गच्च भरून सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलाय, 6 ते 7 उभे पातळ कापलेले कांदे, 2 गड्डी लसणीच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आलं, मूठभर कोथिंबीर, 2 ते 3 चमचे बेडगी मिरची पावडर आणि 4 ते 5 चमचे कांदा लसूण मसाला. रस्सा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तयार केलेलं वाटण आणि थोडीशी कोथिंबीर. सुकं करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि तयार केलेलं अर्ध वाटण. साहित्य बघितलं, वाटण करूया. पहिल्यांदा आपण कोरडे जिन्नस भाजू. कढईमध्ये दालचिनी आणि लवंग घेतले, त्याचबरोबर तीळ घालूया आणि याला कोरडं मस्त असं मंद आचेवर 2-3 मिनटं भाजूया. यामध्ये तुम्ही अजून एखाद दुसरा खडा मसाला जसं की काळी मिरी घालू शकता, जिरं घातलं तरी चालतं. काही जणांकडे धने घातले जातात, पण धने आहेत ना थोडेसे असे नीट बारीक होत नाहीत, त्यामुळे थोडंसं कचकच लागू शकते. त्यामुळे मी धने घालत नाही आणि आपलं तसंही मसाल्यामध्ये धने असतातच. मिनिटभर याला भाजलं, तीळ मस्त फुललेले आहेत, काढून घेऊया. आता सुकं खोबरं घालू आणि हे सुद्धा छान असं खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही जर खोबऱ्याचे काप वापरताय तर थोडंसं तेलावर ते काप चांगले तांबूस असे तळून घ्या. खूप नाही, अगदी चमचाभर तेल घालायचं आणि काप त्याच्यामध्ये परतायचे. तर खोबरं मस्त तांबूस भाजलेलं आहे, काढून घेऊया. बरं, खोबरं भाजलं, कोरडे मसाले भाजले. आता घालूया थोडंसं तेल, चमचाभर तेल घातलंय बरं का, आणि घालूया कांदा. आता हा कांदा आपल्याला छान असा तांबूस रंगावर भाजायचा. गॅस मोठाच करते मी आणि कांदा मस्त तांबूस भाजून घेते. आणि हे बघा, कांदा मस्त तसा तांबूस रंगावर भाजलाय. लोखंडी कढई असेल ना, पटकन भाजला जातो, वेळ वाचतो आणि रंगही छान येतो. आता मी गॅस बंद करते. कांदा एका ताटामध्ये काढूया. हे बघा, कांदा आपण ताटामध्ये पसरून ठेवू आणि याला संपूर्ण गार करू. हे सगळं गार झालं की मग वाटून घेऊ. भाजलेले सगळे जिन्नस गार झाले, आता वाटूया. आता हे वाटत असताना आधी कोरडे जिन्नस आपल्याला बारीक करायचे आहेत बरं का. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, तीळ, खडे मसाले काढू. पाणी न घालता याला बारीक करू. असं आधी कोरडे मसाले वाटले की ते चांगले वाटले जातात. तुम्ही सगळंच घातलं, पाणी घातलं तर मग ते नीट वाटले जात नाहीत, रवाळ होतात आणि मग दाताखाली करकर लागतात. हे बघा, हे मसाले आपण बारीक केले. आता यामध्ये घालूया आलं, लसूण, कोथिंबीर आणि भाजलेला कांदा. थोडंसं पाणी घालायचं आणि मेणासारखं बारीक वाटून घ्यायचं. आणि आपलं हे वाटण तयार झालंय. मटण शिजलंय, वाटण तयार झालंय. वाटण भाजलं की सुकं आणि रस्सा 10 मिनिटामध्ये तयार होईल. आता तीच कढई गरम करत ठेवली आहे. जास्त फापट पसारा भांडी भरवायची नाहीत. यामध्ये घेऊया 7 ते 8 चमचे तेल. तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण मटण 2 किलो आहे. याच्यामधला जो रस्सा असणार आहे ना आणि सुक्याचं तेल आपण एकत्रच वापरतोय, ठीक आहे. आता तेल चांगलं तापलं, यामध्ये घालूया मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला. सरिताज किचनचा कांदा लसूण मसाला आहे, डंगावर कुटून केलेला.
तुम्ही ऑर्डर करू शकता, त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे मसाले आपण तेलामध्ये, तेल हलकं गरम असताना थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे ना तर्रीला सुक्याला रंग मस्त येतो. मसाले परतले, आता यामध्ये घालूया तयार केलेलं वाटण. हे जे आपण वाटण केलं ना, तुम्ही व्हेज पदार्थांना घातलं तरी चालेल बरं का. आता वाटण सगळं याच्यात घातलं, गॅस कमी करूया आणि याला मस्त असं परतून घेऊ. लहान कढई आहे त्यामुळे मी जरा हळूहळू करते. तुमची जर अशी मस्त गळगळीत कढई असेल ना, तसं छान असं असं करून मिसळा आणि चांगलं एक 10 ते 12 मिनटं परतून घ्या. आत्ता तुम्हाला खूप तेल दिसेल, हळूहळू हे वाटण तेल ओढून घेईल आणि परत एक 10-12 मिनिटांनी चांगलं भाजत आलं की वाटण कमी होतं आणि याला अजून तेल सुटतं. वाटण मस्त परतूया. आणि हे बघा 7 ते 8 मिनिटं मसाला आपण भाजला. लोखंडी कढई म्हणून लवकर झाला बरं का. आता तुम्ही बघाल तर हे बघा याला असं तेल सुटायला लागलंय. मगाशी पण होतं, पण आता बघा रंग मस्त आलाय, ग्रेनी टेक्स्चर आलेलं आहे. ग्रेनी म्हणजे असं छान रवाळ, याचा अर्थ मसाला चांगला भाजलाय, पाण्याचा अंश गेला. गॅस बंद करूया. आपला मसाला तयार झाला. हाच मसाला आपण सुक्का आणि रश्श्यासाठी वापरणार आहोत. सुक्का आणि रस्सा कसा करायचा बघूया. कुकर बघूया उघडून. तर हे बघा मटण अगदी मस्त शिजलेलं आहे, तुम्हाला दाखवते. व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण काय करूया, यातलं सुकं आपल्याला वेगळं काढायचं आहे आणि याचं अळणी वेगळं काढायचं आहे, म्हणजे मग आपल्याला सुका आणि रस्सा करता येईल. आता याचं जे अळणी आहे ते मी ज्याच्यामध्ये रस्सा करायचा आहे ना त्याच भांड्यामध्ये काढून घेते. आणि हे घ्या आपलं अळणी पाणी इकडे तयार झालंय. यातलं थोडंसं मी मनस्वीसाठी काढून ठेवलं. त्याचसोबत इकडे आपलं सुखं मी वेगळं काढलेलं आहे, म्हणजे शिजलेले मटणाचे तुकडे कुकरमध्ये तसेच ठेवले, यातलेही थोडेसे तिच्यासाठी काढले. आता आपण रस्सा करूया. आता याला चढवलं आपण गॅसवर. आपण तयार केलेला जो मसाला आहे त्यातला अर्धा मसाला यामध्ये घालू. तुम्हाला जर वाटतंय अजून रस्सा करायचा आहे, थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल. हा रस्सा घालूया, याच्यामध्ये आधी मिक्स करून घेऊया. आणि हे बघा याच्यामध्ये आपण हा मसाला मिसळून घेतलेला आहे. इतपत तुम्हाला हे घट्ट दिसतंय. तांबडा रस्सा इतकाच पातळ असतो किंवा मटणाचा रस्सा भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी असाच पातळ असतो. एकदम पाण्यासारखं दिसत नाहीये. छान एकसंधपणा आलाय आणि पातळ रस्सा आहे. तुम्हाला अजून घट्ट करायचा आहे, अजून थोडंसं वाटण जास्त करून याच्यामध्ये घातलं तरी चालेल. गॅस मी मोठाच ठेवते. मीठ आपण शिजतानाच भरपूर घातलं होतं, आता मला मिठाची गरज वाटत नाही. याला मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं अर्धवट झाकण ठेवू किंवा झाकण न ठेवता उकळून घेऊया. आता आपल्याला करायचं आहे सुकं. सुक्यासाठी मोठी कढई तापत ठेवली आहे, किंवा तुम्ही एक करू शकता, असाच हा मसाला या कुकरमध्ये टाका आणि सुकं तुम्ही त्याच्यामध्ये परतून घेऊ शकता. मी जरा व्यवस्थित दिसावं म्हणून मी मोठी कढई घेतली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया चिरलेला कांदा. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटलं कांदा नाही घालायचा तरी पण चालेल, पण सुक्यात कसं थोडंसं असं टेक्स्चर असेल ना, मध्ये मध्ये कांदा किंवा टोमॅटो पाहिजे तर त्याचं, तर छान लागतं. तर हे घ्या कांदा मस्त परतलाय, यामध्ये घालूया कोथिंबीर. याला मिसळून घ्यायचं. आणि जर मटणामध्ये तुम्हाला अजून थोडा काही फ्लेवर पाहिजे तर बाजारात जो मटण मसाला मिळतो तो घातला तरी चालेल. रश्श्यात घालायचं आहे तर आत्ता या स्टेजला घालायचा, सुक्यात घालायचं तर मसाल्यामध्ये सुकं परतलं की मग घालायचा. आता यामध्ये घालूया उरलेलं वाटण. वाटण घालू आणि याला चांगलं 2 मिनटं परतून घेऊ. आणि हे घ्या वाटण अगदी मस्त परतलेलं आहे. यामध्ये घालूया मटणाचे शिजलेले तुकडे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. वाटण या तुकड्यांना चांगलं लावून घ्यायचं. याला मी मस्त 2-3 मिनटं चांगलं मोठ्या आचेवरच परतलं. आता काय करायचं माहिती आहे का, आपण हा जो रस्सा उकळत ठेवला ना, याची फक्त थोडीशी तर्री आपल्याला यावर घालायची, थोडीशी. यावर झाकण ठेवायचं. याला मंद आचेवर 2-3 मिनटं वाफ काढायची. तर एक 2-3 मिनटाची वाफ काढली, बघूया. दिसतंय ना मस्त. आणि आपलं हे मटण सुक्कं तयार झालेलं आहे. ऑलरेडी शिजलंय, फक्त मसाल्यामध्ये आपल्याला थोडं परतून वाफ काढायची होती. यावर घालूया चिरलेली कोथिंबीर. गॅस करूया बंद आणि आपलं हे सुकं मटण तयार झालं. याला मी थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे. तुम्हाला अगदीच कोरडं करायचं असेल तर संपूर्ण अळणी पाणी काढून घ्या आणि मग तुम्ही करायला घेतलं, मग तुम्ही अगदी याच पद्धतीने करू शकता. एकदम कोरडं कोरडं होईल.
सुकं मटण तयार झालं, रश्श्याकडे नजर टाकू. हे होईपर्यंत आपला रस्सा पण मस्त उकळलेला आहे. तर्री बघा कसली भारी आली आहे. यावर घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करूया बंद. आणि हे बघा आपला हा मटणाचा झणझणीत असा तर्रीदार तांबडा रस्सा तयार झालाय. तर्री तर आलेलीच आहे, शिवाय आतला जो रस्सा असतो की नाही त्यालाही मस्त रंग आलाय. बऱ्याचदा तो पांढरट होतो, असं होत नाही. कारण एकतर ना आपण लोखंडाच्या कढईमध्ये मसाला भाजला त्यामुळे रंग छान येतो, शिवाय मसाले चांगले भाजले जसं की कांदा असेल, तीळ असेल आणि ते चांगले परतून घेतले तेलामध्ये. जेव्हा आपण वाटण भाजतो ना तेव्हा ते जर नीट केलं ना रश्श्याचा रंग सुद्धा अगदी छान असा लालसर येतो, अजिबात पांढरट येत नाही. तर अशा प्रकारे आज आपण मस्त झणझणीत असा तर्रीदार तांबडा रस्सा कसा करायचा ते बघितलं. ही आमच्या घरची पद्धती आहे बरं का, म्हणजे सांगोला पंढरपूर भागातली. तुमच्याकडची पद्धत काही असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि सोबतच केलं आहे मस्त असं सुकं मटण. तर हे भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, जिरा राईससोबत, कशासोबत पण खूप भारी लागतं. इथं मी 10 लोकांचं प्रमाण हे सांगितलंय. 2 किलो मटण 10 लोकांना, म्हणजे 200 ग्राम मटण एका माणसाला या पद्धतीने सांगितलंय. तुम्हाला जर वाटतं एवढं आम्हाला पुरत नाही, पाहिजे तसं तुम्ही वाढवू शकता, पण त्याचसोबत तुम्ही मसाला वगैरे सगळ्या गोष्टी त्याला दुप्पट करून घेऊ शकता. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.